नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराने चालकास चाकूने भोसकिले। शहरातील मेरिट हॉटेल जवळ घटना, एक जण हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। जालना शहरातील जालना औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेरिट हॉटेल जवळ एका कार चालकाचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार आणि कार चालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यानंतर रूपांतर भांडणात होऊन दुचाकीस्वाराने फोन करून आपल्या मित्राला बोलवले। कार चालकास धारदार हत्याराने भोगसून गंभीर जखमी करण्यात आली। सदरची घटना ही दिनांक 14/3/2025 रोजी शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेरिट हॉटेल जवळ घडली। या घटनेमध्ये कार चालक गंभीर झाले असून त्यास पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। महेश शेळके, राहणार सिद्धिविनायक नगर असे जखमीचे नाव असून ते पुणे येथील सध्या कामानिमित्त जालन्यात नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली। या प्रकरणी पोलिसांनी नॅशनल नगर भागातून एक जणास ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली। धुलीवंदनाचा सण असून शहरामध्ये शांतता असल्याचे डीएसपी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये, अफवा पसरू नये, तसेच शांतता भंगुल असे कृत्य करू नये असे यांनी आवाहन केले। कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मेरिट हॉटेलच्या समोर कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज साधारणपणे 3-3:30 वाजण्याच्या सुमारास एक कार आणि एक मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता। गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल स्वार आणि जी कार चालक या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून 2 मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या 4पैकी एक जणांनी धारदार शस्त्रांनी कार चालकाला मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये कार चालक जखमी झालेला आहे। सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे, उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे। आम्ही योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम जालना पोलीस स्टेशनला सुरू आहे। गुन्हा दाखल करून 4 आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत। त्यातल्या 1 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आम्ही स्वतः घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटला भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि शहरात शांतता आहे। कुठल्याही प्रकारे असं होळीच्या पार्श्वभूमीवरचा बंदोबस्त अलर्ट असल्यामुळे लोकही लगेच तात्काळ मदतीला आलेले आहेत। बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।